नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर घराचं काम कुठपर्यंत आले मी तुम्हाला दाखवते. आपलं शेड मारायचं जेवढं काम होतं ते सगळं पूर्ण झालेलं आहे. जिथं जिथं सगळे गॅप होते ते गॅप पूर्ण बुजवलेले आहेत आणि सगळं काम पूर्ण झाले. आता इकडे काय दिसणार नाही म्हणा, तर इकडे पण पूर्ण काम पूर्ण झाले. आता फक्त काम काय आहे, हे सगळे जे पत्रे दिसत आहेत हे सगळं सामान जे तुटकं फुटकं आहे ते बाहेर काढायचं आहे. इथं फडशी करायची आहे आणि आता हे कलरिंग आणि लाईट फिटिंग काम. तर असे कामं, किरकोळ कामं बाकी आहेत आणि मग ते झाल्याच्या नंतर सामान शिफ्ट करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर हे पत्र्याचे तुकडे जेवढे काही उरलेले आहेत तेवढे काही सगळेच पत्रे काढून टाकायचे आहेत आणि त्याच्या खालून म्हणजे ही मधल्या बाजूला फडशी आहे, तर ही अशी यल जी म्हणतात यल असा पट्टा फडशीचा घालायचा आहे आणि पत्र्यांना सगळं कलर द्यायचा आहे. कलरचं काम केल्याशिवाय आतमध्ये राहायला येतच नाही. आणि ह्या साईडला पण पूर्ण कलर द्यायचा आहे, इकडे कलर द्यायचा आहे. हे जे सगळे नवीन जुने पत्रे यूज केलेले आहेत आम्ही, इकडे पण सगळं व्यवस्थित करायचं आहे. सगळीकडे कलर द्यावाच लागतो, त्यावेळेसच व्यवस्थित दिसतं हे सगळं. तर हे पण सगळं व्यवस्थित करून घेतलं. ही पाण्याचा घरात नाही येते, नाहीतर खूप पाणी घरात येत होतं. तर इकडं मी आणि सोहम किचन साफ करायला आलतो. तर सोहम म्हणला आई मी पण मदत करू लागतो. तर मग जेवढं होतं तेवढं त्याला, जे छोटं मोठं होतं त्याच्या हाताला जे येतं उचलता, तर तो ते उचलत होता. जिथं पाहिजे तिथं ठेव असं सगळं त्याला सांगावं लागत होतं. पण तो येतो मदत करू लागला. आई की मी एकटा काय करू बसून, तर मदत करू लागतो मी तुझी म्हणून. मी म्हणलं ठीक आहे चल, म्हणलं जेवढं होतं तेवढं करूया आपण दोघं, कारण किचन आज सेट करणं गरजेचंच आहे. तर कारण सगळं सामान इकडं तिकडं पांगलं होतं. आणि हा बघा, छोट्या मोठ्या वस्तू ज्या त्याच्या हाताला येत होत्या त्या सगळ्या वस्तू तो फटाफट उचलत होता. तर आता हे सगळं साफ केल्याच्या नंतर मला स्वच्छ धुवून पण घ्यायचं होतं किचन, कारण खूप धूळ माती वगैरे खूप काही जमा झालं होतं. तर ते सगळं साफ करूनच सगळं व्यवस्थित इथं घेऊन यायचं होतं. आणि हे समोर जे तुम्हाला दिसतं आहे गर्दा वाशे वगैरे हे सगळं निघून जाणार आहे. हे सगळं काढायचं आहे, कारण ह्याच्यावर पूर्ण आमची लाईट फिटिंग होती म्हणून हे काढले नव्हते. आता हे बाकी सगळे काढूनच टाकायचे आहेत वासे वगैरे. मग एकदा का काढले का तेव्हा व्यवस्थित दिसणार. आणि बघा लगेच आला झाडू घेऊन झाडायला. तर मी म्हणलं राहू दे, मी झाडून घेते, तू बाकीचं सामान काढ म्हणून. तर त्याला पण टेन्शन येत होतं सोहमला की आई किती काम करते, किती कधी होणार काय होणार. तर त्याचं तेच चालू होतं आणि त्याच्यात पाऊस येत होता म्हणून हे करत होती. आणि त्याला म्हणत होती जिथल्या तिथं जाऊ दे, परत अजून अलीकडे परत आवरत बसावं लागणार. आणि किचनमध्ये बघा कॅरम, आता हे त्याला काय उचलत नव्हतं पण त्याचा प्रयत्न चालू होता उचलण्याचा. तर मी म्हणलं राहू दे मी उचलते. तर बघू शकता अक्षरशः आठवडा झालं आमचं हेच गोंधळ चालू आहे. अक्षरशः आठवडा झालं हाच गोंधळ चालू आहे. देव करो पटकून हे काम सगळं पूर्ण हो, कारण सगळ्या गोष्टी मागं पडत आहेत. सगळे काही व्हिडिओज बनवायचे आहेत, भरपूर काय करायचं आहे, तर सगळ्या गोष्टी मागं पडत आहेत. तर बघूया आता फडशीचं वगैरे काम झालं की बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर आता इकडं मग सगळं झाडूझूड झाल्याच्या नंतर पाणी घेतलेलं. मला फडशीवर चढता येत नव्हतं म्हणून सोहम म्हणला मी चढतो. फक्त जिथं असे फोडणीचे वगैरे डाग उडायलेले आहेत, तेलकट वगैरे वाटत होतं, तर त्याला म्हणलं फक्त ते थोडंसं रफ करून घे. पण त्याला सांगावं लागत होतं की कुठं करायचं, कारण ते अगदी न कळत असे होते. पण मला अजिबात असं चिकट वगैरे, मी शिडी लावून करायची, पण आता इथं शिडी लावायला जागाच नाही म्हणून मी सोहमची मदत घेतली. तर सोहम व्यवस्थित करत होता, व्यवस्थित जिथं होतं
आणि तिथं तो व्यवस्थित लावत होता. साबण लाव म्हणलं की साबण आणि घासणीनं व्यवस्थित घासून घेत होता. कारण एकदा खालचं सामान आलं तर वट्यावर पण चढता यायचं नाही, म्हणून त्याला म्हणलं माझी मदत करू लाग थोडीशी. तर तो आला, मस्त मदत केली त्याने, व्यवस्थित सगळं साबणाने व्यवस्थित घासणीनं घासून घेतलं. मग सोहमला आता खाली उतरवलं. मी म्हणलं हळू जा, पाय कसेल. आणि तरीही मला समाधान वाटतच नव्हतं, म्हणून मी पोछा आणला आणि पोछ्याने व्यवस्थित ते क्लीन करून घेतलं. कारण एक वेळेस सामान सेट झाले की सगळं कसं माझं समाधान होतच नव्हतं, म्हणून मी म्हणलं एकदा मी पोछ्याने सुद्धा पुसून घेते. म्हणून मी व्यवस्थित पोछ्याने पत्रे पुसून घेतली, कारण त्याच्याशिवाय क्लीनच वाटत नाही. सोहमला म्हणलं तू बाहेर जाऊन बस, माझं झाल्यावर तुला बोलवते. कारण पाणी सांडली होती, सांडलं होतं सगळीकडं. पाय वगैरे घसरला तर अजून तो कुठंतरी पडला वगैरे असता, म्हणून मी त्याला म्हणलं तू बाहेरच बस, माझं झालं की परत तुला मी मदतीसाठी बोलवते. तर तो गेला गप्प आणि जाऊन बसला बाहेर. आणि इकडं माझी फडशी पुसणं आणि आता पूर्ण हे जे पत्रे आहेत जोपर्यंत क्लीन नाही करणार तोपर्यंत मला काही चैन पडणार नव्हता, म्हणून मी फटाफट पोछानीच हे व्यवस्थित पुसून घेत होते. किचन पूर्ण क्लीन झालेले आहे, हे बघू शकता तुम्ही. कारण मला किचन सेट करून घ्यायचं आहे. आता जेव्हा कलर मारणं होईल तेव्हा या साईडला कलर मारू, पण आता तात्पुरतं तर किचन इकडं शिफ्ट करणं गरजेचंच आहे, नाहीतर लय आपदा उठली, बाहेर काही करता येत नाही. तर आता हे सुकोस्तोपर्यंत बाकी इकडचं सगळं सामान आवरून घेते. थोडंसं आवरून झालेलं आहे, तर मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटायला येणारच आहे.